मरायला उत्तरायण असावं. आता उत्तरायणाचं चालू ज्यांना ज्यांना या संधीचा फायदा घ्यायचा दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तर आयन असावं, माणसाला इंद्रिय टवटवीत असावे, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठरांनी प्रदीप्त असावा. म्हणून म्हणून आज प्रसन्न भाऊ पोहायला श्रद्धांजली वाहताना 4 श्रद्धांजली सांगतो. एक एक सगळं जाऊ द्या, तरुण पोरं रमायला पुरुष जायला शरीर सांभाळा. हे गेलं ना, याच काय करायचं काय हे सांभाळा. हे म्हणलं बंगल्याचं करायचं काय, गाडीचं करायचं काय. एक 2 गोष्टी ऐका श्रद्धांजलीला. अंगात एक दिवस हे शरीर थकणार आणि शरीर प्रत्येकाचा काळ आहे हे ध्यानात ठेवा. 2020 साली डॉक्टरांचा काळ होता. 3 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ आता महिना 1.5 महिना इनोव्हा निघत होते, आता सायकल नोटीस तुमच्या माहितीसाठी सांगतो. पैसा, सत्ता आणि पाठीमागे सांभाळलेल्या लोकांच्या जीवावर तुम्ही काही करू शकता. तुम्ही आता फोन करून दुपारी सुटून घेऊ शकता. आता एखाद्या तुमच्या पाया पुढे सांगतो. सत्ता, पैसा, गुंडगिरी, अंगातली ताकद, सगळ्यापेक्षा बलवान या जगात एक जण आहे, त्याचं नाव काळ. आणि काळ इतका बलवान आहे का तो प्रत्येक माणसाचा योग्य वेळेत बदला घेतल्याशिवाय सोडत नाही. तुम्ही खा, बँका खा, कारखाने खा, लुटा. तुम्ही लुटण्यासाठी तुम्ही संगीत सोनं करा, पण काळ इतका वाईट आहे बघा की आतापर्यंत काळानं कोणाला सोडलं नाही. तुमचं काय म्हणत? 100 पोरं एका जागेवर भीमाला मारली, एका जागेवर 100. तो भीमाचा काळ होता. आणि ह्या 100 जणांनी त्यांची बायको ओढी काढली, हाही काळच होता. या पोरांना यांनी विषाचे लाडू चालले, हाही काळच होता. लाक्षाग्रात चाललं, हाही काळच होता. आणि त्यांनी वनवास भोगला. पण महाभारताचं 18वं पर्व जेव्हा संपलं, मला पटणार नाही. मला 18व्या पर्वाच्या अगोदर युद्ध सुरू करायच्या अगोदर साक्षात गोपाळ कृष्ण विकवायला घेतले. भाऊ 5 गावं घे, भेटून टाक. तुम्ही त्यांची बायको त्यांनी ते पिसाळली तर तुम्हाला ठरणार नाही. हा म्हटलं 4 गेले तू उठ, सत्ता देऊ नको बघा. त्यावेळेस गोपाळ कृष्णाचं वाक्य आहे ते काय का, मी उठेला पण युद्ध होणार. आणि ह्या युद्धामध्ये मी त्यांच्या बाजूला आहे. आता एवढं कळलं होतं, शान होत नाही. एवढं कळलं मी त्यांच्या बाजूला. म्हणजे तुझा कार्यक्रम नाही. महाराज इतके वाईट काळ आला, सेनापती व्हायला माणूस नाही राहिला करणार. शेवयाला शेवटी कर्ण सेनापती गेला. त्या कर्णानं सेनापतीचे कपडे घातले. मला भाऊ पहिलं तुझं आहे, मग आई 5 गाव होते. मी मानणार, तुम्हाला पटणार नाही. महाराज भारताचा सम्राट, 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खातो. कोण होता त्याच्या मागे? कोण होता? त्याचा काय ठेवला होता? काय त्याच्या पुढे आहे का? स्वतः अर्जुनाचा काळ ठेवला. तो देवाचा मेवणा आहे. महाभारताच्या शेवटच्या वाक्यात सांगतात अर्जुनाला,
अपमानाचं जगण्यापेक्षा तुम्ही स्वर्गाकडे निघा. राजा धर्म सुद्धा स्वर्गाकडे या. तुम्ही काय साल आले 12 पंप इष्टिले 100ची पेरा म्हणजे गावाचं काम झालं. त्या स्वाध्याय झाले 5 वाजता माझी केस तारीख करायची. भारीतला ब्रँड पेंटर बायकोच्या काम करायची. मोठी झाली. नाही मी कीर्तन नाही ही गावात तुम्हाला जी मोठी माणसं दिसतात ना त्यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे मोठे 9 वाजेला सगळ्या बँकेच्या नोटीस वाचल्या तर बँकेच्या शिपाई येते पेक्षा श्रीमंत ऐकले बँकेला हे ट्रॅक्टर बँकेच्या पाहुण्याचं नाव काय करा. अरे पाहुणच भाड्याच्या घरात त्याची काय हसण्यावाली गोष्टी घेऊ नका. तो कोण आहे अजून ऐका एक काळ सांगू का पुढे जाऊ सांगू का काळ झाले भारताचा सम्राट 9 वाजेला 100 पोरांचा भारत परत भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खात होता. 100 पोरं तर मेलीच पण हा जेवायला यांच्याकडं अजून कोटे 20 लोक नागवाच्या घुगऱ्या खात्या टाकणार जो फक्त वळीनच कोंबडी हानीत होता सरळ कोंबडी झाली टाका आणि मारायच्या काय म्हणायचं कोणत्या भाकरी खावा लागेल कोणत्या भाकरी खावा लागेल ज्यांच्याशी आयुष्यभर दुश्मनी काय बघायला आणि हे तिथे जेवायला त्यांच्यात एक गडी डोक्यात कमी होता तब्येतीत मोकार डोक्यात कमी असं असतोच ज्या भैमुगाला पाला जास्त असतो. बाकी तुम्ही घरी गेले महाराज हा म्हातारा जेवायला बसला तर भीम यायचा भीम होता. भीम त्याला आल्या डायरेक्ट म्हणायचा माझ्या घरात जेवताना तुला लाच कशी वाटत नाही कोण आणि वरून त्याने सांगितलं भाऊ तुझे 100 पोरं मी मारले तुला पाणी पाजाय पोऱ्यात थोडा नाही तुला माझ्या घरात जेवताना लाच कशी वाटत नाही. आणि वरून म्हातारा त्याला म्हणायचा ते भीम त्याला म्हणायचा तुझे पोरं कशी मारले ऐकत का बा मग ते वाळलं खायलाच नाही. ते युधिष्ठिराने त्याला विचारलं दादा काय भानगडी तुम्हाला काही नाही ते राज्य गेलं बोंबालं पोरं गेली 100 याचंही मला काही वाटत नाही. ते जेवताना तेवढं भीम बोलत तेवढं बंद करा भाकरीच नाही मला तिथे स्थितीला काय आलं नाही. ते युधिष्ठिरानं त्या भीमाला जाऊन सांगितलं भीमा अरे जेवताना कुठं बोलत असतात का तू काही वाटत नाही आता त्यांना असा अर्थ लावला जेवताना बोलत जेवायच्या अगोदर पण म्हातारा स्वार्थ नाही त्याच्या खट्टी होती महाराज त्यानं किंवा सुरू दिला नाही काय आंधळ्या आमच्या घरात बांधलेला तुम्हाला भाकरच नाही तर बांधणार तुम्हाला पटणार नाही महाराज. भयान रात्री धृतराष्ट्राने राजवाडा सोडला भारी काय का पाहते पिकअप घेणारे मी काय का भयान रात्री धृतराष्ट्राने राजवाडा सोडला आणि काठी टिकवणारा अंधारा धृतराष्ट्र राज्याच्या बाहेर निघाला. अंधार पडला आणि धृतराष्ट्राला तोंड गेला हातात ती काठी खाली पडली धृतराष्ट्र खाली पडला आणि सावरायला गेलेला धृतराष्ट्र उठायला गेला परत उठ्ठाने धृतराष्ट्राचा हात एका झाडाला लागला
तुम्हाला पटणार नाही झाडाला आपला 57 वाजता धृतराष्ट्राला दुसऱ्या झाडाला हात लावला. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप अरण्यात जळून गेला आणि ज्यांचा त्या जगानं शर केला ते तुकोबारायाचे गुरु झाले. हा काळ ज्यांना जवळ त्यांनी जळलं ते छत्रपती झाले. हा काळ आणि एका काळचा कट्टर विरोधात तुकोबारायची आरती येऊन मोकळा झाला. हा एक काळ आणि तो विरोधक म्हणतोय ब्रह्मा आणि तुकोबाराय एक एक तुम्ही कोण. म्हणून रक्षण समजलेली वादन या फाउंडेशनचं पहिलं करून तुकारा प्रसंग या माणसाने एवढं आता एवढे लोक तुम्हाला सभेला आणायला 5 कोटी रुपये लागले आणि यांना गप बसवाय